व्हेरी वेलकम स्टुडंट्स. मागील दोन लेक्चरमध्ये आपण स्केलर आणि वेक्टरमध्ये ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द वेक्टर बघितलं. त्याच्यामध्ये आपण जसं प्रिव्हियस लेक्चरमध्ये लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर ॲडिशन आपण बघितलंय. त्याच्यामध्ये आपण जो रिझल्टंट होता मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट फाइंड केले. तो मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टचा फॉर्म्युला होता माहिती असेल सर्वांना, p² + q² + 2pq cos θ हा एक फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपण जी अँगल होता म्हणजे जो ऍक्च्युअली रिझल्टंट होता, हा जो रिझल्टंट किती अँगलला प्रोजेक्ट केला तो अँगल आपण अल्फा फाइंड केला. tan इनवर्स ऑफ हा होता q sin θ अपॉन p + q cos θ. हे सगळे इक्वेशन्स आपण बघितले. ठीक आहे. ओके. मग आज नवीन काय बघणार आहोत बघा. हे झालं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. आता हे ॲडिशन साठी मग सबट्रॅक्शन ऑफ द टू वेक्टर्स म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट तो किती असेल. दिस इज फॉर ॲडिशन. This is for addition of two vector starting from same point. पण समजा असं असेल तर दोन्ही वेक्टर एका सेम पॉइंट पासून स्टार्ट होतात पण दोन्ही वेक्टरची सबट्रॅक्शन होते. सो फॉर two vector starting from same point but they are subtracted from ओके. मग त्याच्यामध्ये जो मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट असेल ती मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट तुम्हाला एकदम सिंपल फॉर्म्युला शिकवायचा p² + q² - 2pq cos किती असेल थीटा असेल. आणि जो अँगल आहे तो आहे tan इनवर्स ऑफ q sin θ अपॉन p - q cos θ. हे दोन्ही फॉर्म्युले हे असतील सबट्रॅक्शन साठी, हे असतील ॲडिशन. ओके. हे क्लिअर होत असतील सर्वांना असं कन्सिडर करतो. ठीक आहे. मग आज नवीन काय करायचं बघूया. चला आता मी एक टास्क घेतो, एक सिंपल से एक्झाम्पल घेतो की दोन वेक्टर होते एका सेम पॉइंट पासून स्टार्ट होते. हे सगळं झालं पण समजा असं असेल तर की एक ऑब्जेक्ट दिलेला आहे म्हणजे हे या ठिकाणी डे 2 कंप्लीट झालं. डे 2 चा होमवर्क तुम्ही साधारण 52 क्वेश्चन्स आहेत. ते 52 क्वेश्चन्स तुम्ही कंप्लीट करून घ्या. ते 52 क्वेश्चन्स त्याच्यासाठी तुम्हाला गुगल क्लासरूमवरती एक शीट येऊन जाणार आहे. समजा आज नाही आलं तर उद्या येऊन जाईल ते शीट्स आणि त्याच्यावर तुम्ही प्रॉब्लेम्स कंप्लीट करून घ्या. म्हणजे आज लेक्चर पडल्यानंतर उद्या साधारण 12 तारखेला ते शीट येऊन जाईल 12 जून मध्ये. आणि 12 जूनला साधारण शनिवार आहे, सॉरी फ्रायडे आहे. ठीक आहे. तर फ्रायडे मी तुम्हाला शीट येऊन जाईल, ते सॉल्व्ह करा. पण मला टास्क असा आहे की समजा हा एक ऑब्जेक्ट घेतला, हा ब्लॉक आहे. ठीक आहे. हा ब्लॉक आहे आणि हा ब्लॉक जो होता तो या हॉरिझॉन्टल रफ सरफेस आहे आणि याला असा हा जॉईन केला. याचे दोन पॉइंट ऑफ सस्पेन्शन म्हणजे या स्ट्रिंग मध्ये काहीतरी टेन्शन असेल ना. हे टेन्शन आहे, याला मी T1 म्हणतो, याला मी T2 म्हणतो. या दोघांमध्ये काहीतरी अँगल असेल बरोबर. म्हणजे हे दोन्ही टेन्शन त्या जो बॉक्स होता हा बॉक्सचा पॉइंट आहे. एक असा पॉइंट आहे जो ऍक्च्युअली याला म्हणतो मी सेंटर ऑफ द बॉक्स. मग या सेंटर पासून एक स्ट्रिंग अशी या पॉइंट A ला जोडली आणि सेंटर पासून एक स्ट्रिंग पॉइंट B ला जोडली. मग याच्यामध्ये टेन्शन क्रिएट झालं T1. इथं टेन्शन क्रिएट झालं या स्ट्रिंग मध्ये T2. ऍक्च्युअली टेन्शन म्हणजे काय असतो, फोर्स असतो. म्हणजे या ब्लॉक वरती हे दोन फोर्सेस ऍक्ट झाले. मग अजून तिसरा कोणता फोर्स आहे तर याच्यावर वेट कुठं असेल तर वेट याच्यावर वेट असताना हे डाऊन म्हटलं. मग जर व्यवस्थित बघितलं ना तर या ब्लॉकला तीन फोर्सेस ऍक्ट झाले. म्हणजे वेटने ऍक्ट केलेला फोर्स त्याला F1 म्हणतो किंवा F ठीक आहे F1 म्हणतो. आणि जर व्यवस्थित बघितलं या ब्लॉकवर तीन फोर्सेस ऍक्ट झाले. कोणते पहिला फोर्स कोणता ऍक्ट झाला, जो वेटनी ग्रॅव्हिटीने ऍक्ट केला तो ग्रॅव्हिटी त्याला खेचते अशी स्वतःकडे. दुसरा हा जी स्ट्रिंग आहे या स्ट्रिंग मध्ये आणि या पॉइंट मध्ये इथे काही टेन्शन क्रिएट झालं आणि ते टेन्शन टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन हे दुसरं. आणि इथे तिसरं काय आहे तर तिसरं सुद्धा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे. सेंटर आणि या पॉइंट ऑफ सस्पेन्शन मध्ये टेन्शन क्रिएट झालं ते आहे. म्हणजे एकाच ऑब्जेक्टवरती तीन फोर्सेस ऍक्ट झाले. या तिन्ही फोर्समुळे तो ऑब्जेक्ट आहे त्याच पोझिशनला आहे रेस्ट मध्ये. what we call as the block
is in equilibrium. Block is in equilibrium position. सिच्युएशन सगळ्यांना लक्षात येते का? सिंपल आहे, काहीच नाही. बघा एक ब्लॉक होता, त्याला स्ट्रिंगला अटॅच केलं, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटीचा फोर्स डाऊनवर्ड ऍक्ट होतोय, म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याला ओढते त्याच्यावर. त्यामुळे हा ब्लॉक काय आला? रेस्ट पोझिशन आला, म्हणजे इक्विलिब्रियम आला. म्हणजे तिन्ही फोर्सेस इक्वली ऍक्ट होत आहेत. त्यामुळे ब्लॉकची जी काही डिस्प्लेसमेंट असेल, त्याला काय व्हेलॉसिटी भेटणार आहे, त्याचं काय ऍक्सेलरेशन आहे, हे सगळं झिरो आहे. मग ह्या कंडिशन मध्ये तुम्ही वेक्टर्स कसे अप्लाय करता? मग या कंडिशन मध्ये तुम्ही म्हणशाल की आपण सर काय करूया, याला रिझल्टंट ऑफ टू वेक्टर्स अप्लाय करू, त्यांचा स्टार्टिंग पॉईंट सेम आहे. ठीक आहे, अप्लाय करू. हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, या दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट सेम आहे. पण इथं अजून तिसरा एक वेक्टर आहे, तो डाऊनवर्डला चाललाय. आले का तीन वेक्टर? मग तीन वेक्टर सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे कुठलाच रूल नाही. सॉल्व करता येतील नाही. क्लिअर झालं? मग हे जे तीन वेक्टर्स आहेत, हे तीन वेक्टर सॉल्व करण्यासाठी आज जे प्रोसेस बघणार आहोत, त्या प्रोसेस विषयी आपण डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला आपण लामीज थेरम घेणार आहोत, त्यानंतर आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर बघणार. ओके, टास्क समजली सर्वांना? चला आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स बिगिन. चला आता सुरुवातीला आपण बघूया. याचं मी एक्झाम्पल पण घेणार आहे. हेच एक्झाम्पल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की ऍक्च्युअली त्याची फोर्सेस कशी असतील. सो हेडिंग द्या लामीज थेरम. सायंटिस्टचं नाव आहे लामीज थेरम. मग या लामीज थेरमने काय सांगितलं? त्यांनी एक स्टेटमेंट दिलं. त्यांनी स्टेटमेंट काय ते बघून त्याच्यानंतर आपण याच्यावर डिटेलमध्ये डिस्कशन करूया. सो स्टेटमेंट, आणि ऍक्च्युअली याच्या स्टेटमेंट वरतीच पूर्ण थेरम डिपेंड आहे. दिस इज फॉर डे 3. ओके, हे डे 3 साठी सांगतोय. डे 2 चा ऑलरेडी कव्हर झालाय. तुम्ही फक्त त्याचा होमवर्क म्हणजे त्याचे इलस्ट्रेशनचे जे एक्झाम्पल्स आहेत, ते इलस्ट्रेशनचे एक्झाम्पल्स कम्प्लीटली सॉल्व करा. ठीक, माझा याचा स्टेटमेंट काय? इफ 3 vector 3 coplanar concurrent and non-collinear vector are किंवा असं non-collinear forces either into if 3 vector coplanar concurrent non-collinear ये टाइप है तीन वेक्टर चे forces are in equilibrium then तीन forces कसे equilibrium ला then magnitude of each force ही खूप महत्वाचं आहे. then magnitude of each force is directly proportional to magnitude of each force. okay, कसं असेल ते पण सांगतो. is directly proportional to the sine of angle between two other forces. या ऍक्च्युअली याच्यावर स्टेटमेंट काय? स्टेटमेंट इफ 3 वेक्टर्स कोप्लेनर कॉन्करंट नॉन कोलिनियर फोर्सेस. ऍक्च्युअली टाइप आहे कोप्लेनर म्हणजे काय आहे? तर बघा हे दोन वेक्टर आहेत, हे दोन वेक्टर एकाच प्लेन मध्ये. हा बोर्ड एक प्लेन आहे आणि ह्या बोर्ड मध्ये दोन वेक्टर आहेत. समजा इथे जर घेतला असता तर हा सुद्धा पुरा आला असता, त्याच बोर्ड मध्ये आला असता. पण समजा असं जर कन्सिडर केलं तर इथून एक वेक्टर असा बाहेर येतोय. मग वेक्टर बाहेर येणार कसं दाखवणार? तो वेक्टर बाहेर येणार नाही या पद्धतीने दाखवलं. 3 डायमेन्शन डायग्राम त्याला कसं दाखवा? वेक्टर बघा हा एक इकडे चालला या डायरेक्शनला हॉरिझॉन्टली, एक पुढे चालला व्हर्टिकली आणि कसा बाहेर येतो. मग तो बाहेर येणारा वेक्टर घेणार कसा? तर बाहेर येणारा वेक्टर आपण असं दाखवू असं. मग जर बघितलं हा हॉरिझॉन्टल चालला होता, हा व्हर्टिकल चालला, हे दोन्ही वेक्टर पुढे आले एका प्लेन मध्ये. हा बोर्ड एक प्लेन आहे ना, म्हणजे दोन्ही वेक्टर पुढे आले एका प्लेन मध्ये. पण हा जो तिसरा वेक्टर आहे ना, तो तिसरा वेक्टर बाहेर चालला. मग हे तिन्ही फोर्सेस कसे आले? हे तिन्ही वेक्टर कसे आले? कोप्लेनर वेक्टर आले. कसे आले? कोप्लेनर. एका प्लेन मध्ये नसतात त्या वेक्टरला काय म्हणायचं असतं? कोप्लेनर. कॉन्करंट म्हणजे काय? आता बघा कॉन्करंट वेक्टर समजा हा एक वेक्टर आहे, चला
दुसरा वेक्टर इकडे चालला आणि ह्याच्यावरती जर तिसरा वेक्टर असेल, ठीक आहे, तर या वेक्टरला काय म्हणलं जातं, जनरल हे तिसरा वेक्टर याच्यावर न येता तिसरा वेक्टर जर असा आला, दिस इज कॉल्ड एज अ कॉन्करंट वेक्टर. ओके, मग नॉन कोलिनियर कसे बघू, हा एक वेक्टर इकडे आहे, हा एक वेक्टर इकडे चाललाय आणि तिसरा इकडे आहे, बरोबर. मग ह्यांची ऍडिशन आपण करू शकतो, हा एक वेक्टर दोघं मिळून अँगल किती आला, 180. मग हे कसे झाले असतील, कोलिनियर वेक्टर. पण समजा तिसरा वेक्टर जर असा आला, खाली चालला असेल आणि त्या तिघांमध्ये अँगल काय आला, डिफरंट आला, देन दिस इज कॉल्ड एज अ नॉन कोलिनियर वेक्टर. हे झाले ऍक्च्युअली नॉन कोलिनियर. मग आता जसं की तुम्हाला वेक्टरच्या टाइप समजले असेल, कोणते कोप्लेनर, कॉन्करंट अँड नॉन कोलिनियर फोर्सेस. आर इन काय इक्विलिब्रियम. मग आर इन इक्विलिब्रियम आता बघा, समजा ही एक बॉडी आहे, ही बॉडी इक्विलिब्रियमला आहे. केव्हा इक्विलिब्रियमला, याच्यावरती एक फोर्स ऍक्ट झाला F1, याच्यावरती दुसरा फोर्स ऍक्ट झाला F2 आणि याच्यावरती तिसरा फोर्स ऍक्ट झाला F3. तिन्ही फोर्सेस आणि जर व्यवस्थित तो F1 हा असेल F2. आता हे तिन्ही फोर्सेस जर व्यवस्थित बघितले तर हे तिन्ही फोर्सेस मुळे ही जी बॉडी आहे, दिस बॉडी इज इन इक्विलिब्रियम. ही बॉडी कुठे आली आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला. ही कुठे चालत नाहीये, तिन्ही फोर्सेस इक्वल अँड अपोजिट आहे, त्यामुळे ही बॉडी कुठे आली, इक्विलिब्रियम. जर व्यवस्थित बघितलं F1 आणि F2 मध्ये अँगल आहे, त्याच्यानंतर F2 आणि F3 मध्ये एक अँगल आहे, त्या अँगलला म्हणतो मी दिस अँगल इज अल्फा. F1 आणि F3 मध्ये एक अँगल आहे, त्याला म्हणतो मी बीटा. आणि F1 आणि F2 मध्ये एक अँगल आहे, त्याला म्हणतो मी गॅमा. तीन डिफरंट अँगल आहे. F1 च्या अपोजिट आहे अल्फा, त्यानंतर F3 च्या अपोजिट आहे गॅमा आणि F2 च्या अपोजिट आहे बीटा. ओके, तिन्ही फोर्सेसनी प्रत्येक एकमेकांसोबत काहीतरी अँगल फॉर्म केला. मग त्यांनी काय सांगितलं बघा, 3 वेक्टर्स कोप्लेनर, कॉन्करंट अँड नॉन कोलिनियर फोर्सेस आर इन इक्विलिब्रियम. ही सगळी कुठे येतात, इक्विलिब्रियम. यांचा जो रिझल्ट असेल ना, तो रिझल्ट काय होता, देन मॅग्निट्यूड ऑफ ईच फोर्स जो आहे ना, मॅग्निट्यूड म्हणजे या F ची मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड ऑफ F, मॅग्निट्यूड ऑफ F2, मॅग्निट्यूड ऑफ F3, here is magnitude. This magnitude of each force, पुढे त्यांनी काय सांगितलं, magnitude of each force is directly proportional to काय, sign of angle between, this is also very important, sign of angle between two other forces is directly proportional to the sign of, घेऊया sign of angle between. मग F1 चा sign of angle म्हणजे हा असेल sign of angle, रिमेनिंग दोन फोर्सेस कोणचे, F2 आणि F3 यांच्या मधला जो अँगल आहे तो असेल F1 is directly proportional to the sign of angle between two other forces. This is directly proportional and this is alpha. Okay, directly proportional आणि alpha मध्ये तुम्ही सेमच नका करू. This is alpha. क्लियर झालं सर्वांना. बघा एकदम जसं ज्या पद्धतीने स्टेटमेंट आहे त्याच पद्धतीने तुम्हाला दिसतंय. 3 coplanar, concurrent and non-collinear vectors of force are in equilibrium. Then magnitude of each force is directly proportional to the sign of angle between other two forces. Sign of angle between असे जर तरी झाले other two forces. Sign of angle between other two forces हे झालं F1 चं. म्हणजे काय करायचं, F1 is directly proportional to the sin alpha. F1 च्या अपोजिट अँगल घ्यायचा, घेतला F1 च्या अपोजिट अँगल. ऍक्च्युअली ही साइन सिरीज असते F1 च्या अपोजिट अँगल. त्यानंतर F2 च्या अपोजिट अँगल किती आहे, बीटा. म्हणजे F2 is directly proportional to the sin बीटा. त्यानंतर F3 च्या अपोजिट अँगल किती आहे, sin गॅमा. भेटले तीन रिलेशन. काय आले तीन रिलेशन, काय आले तीन रिलेशन, F1 directly proportional to the sin alpha, F2 directly proportional to sin beta आणि F3 directly proportional to the sin gamma. बघा F1 च्या अपोजिट अँगल sin ऑफ अँगल दिला,
F2 चा ऑपोजिट अँगल साइन ऑफ अँगल दिला आणि F3 चा ऑपोजिट अँगल साइन ऑफ अँगल दिला. कंडिशन काय आहे तर तिन्ही फोर्सेस या बॉडीवरती ऍक्ट झाले. तिन्ही फोर्सेस ऍक्ट झाल्यामुळे बॉडी कुठे आली इक्विलिब्रियम. मग त्याचा रिझल्टंट कसा लिहायचा म्हणजे त्याचा जे फोर्सेस आहे त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. मॅग्निट्यूड ऑफ ईच फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन ऑफ अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस. झालं. मग आता इथं ज्या पद्धतीने आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनलचं जे साइन आलंय ते आता रिप्लेस करायचं आहे. आणि ज्यावेळेस डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन आपण रिप्लेस करत असतो इज इक्वल टू मध्ये त्यावेळेस काहीतरी कॉन्स्टंट आपल्याला टाकावं लागतं. मग जसं मी इथं काहीतरी कॉन्स्टंट टाकतो हा असेल F1 इज इक्वल टू K sin अल्फा. K इज द कॉन्स्टंट. इथं सुद्धा लिहितो F2 is equal to K sin beta. This K also constant and F3 is equal to K sin gamma. भेटल्या व्हॅल्यू F1 आला K sin अल्फा, F2 आला K sin बीटा, F3 आला K sin gamma. आणि या तिघांचा जर मी रेशो घेतला ऍक्च्युअली हा जो रेशो आहे हाच तुमचा लांबी स्थिर आहे बरोबर. आणि या तिघांचा जर रेशो घेतला तर F1 upon sin अल्फा is equal to F2 upon sin beta is equal to F3 upon sin gamma. आणि हा रेशो जो आला ना this ratio is called as this is the लांबी स्थिर. टेन्शन नका घेऊ मी अजून तुम्हाला याच्यावर एक्झाम्पल घेणार आहे की किती इझी आहे या लांबी स्थिर वापरून. जर आपण लांबी स्थिर जर आपण अप्लाय केला तर एकदम 2 सेकंड मध्ये त्याच्यावर आन्सर. क्लियर झालं. मी परत एकदा घेतो बघा. स्टेटमेंट काय इफ थ्री वेक्टर्स कोप्लेनर concurrent non-collinear forces are in equilibrium. This is the body, this is the force are acting. Because of that force the body is in equilibrium. म्हणजे तिन्ही फोर्सेस काय असतील इक्वल असतील म्हणून तिघांचा जनरल रेशियो. Then magnitude of each force is directly proportional to the sine of angle between other two forces. Sine of angle between other two forces. मग जसा हा फोर्स पण आहे याच्या ऑपोजिटचा अँगल घ्यायचा साइन अँगल. F2 आहे याच्या ऑपोजिटचा अँगल घ्यायचा साइन बीटा. F3 आहे याच्या ऑपोजिटचा अँगल घ्यायचा साइन गॅमा. झालं. प्रोपोर्शनल कॉन्स्टंट रिप्लेस केले K आणि नंतर याचा जर रेशो घेतला तर K सगळ्या ठिकाणी काय होतो कॅन्सल होऊन जातो आणि रेशो भेटतो ऍक्च्युअली हे तुमच्याला लांबी स्थिर आहे F1 upon sin अल्फा is equal to F2 upon sin beta is equal to F3 upon sin gamma. This is the gamma. Okay. क्लियर झालं सर्वांना. दिस इज ऍक्च्युअली लांबी स्थिर. हा आहे तुमचा लांबी स्थिर. सगळ्यांनी एकदम सिंपल लक्षात ठेवायचं. F1 upon sin अल्फा is equal to F2 upon sin बीटा is equal to F3 upon sin gamma. क्लियर झालं. ओके. आता मी याचा मॅथमॅटिकल प्रूफ सुद्धा घेणार म्हणजे हे इक्वेशन मला मॅथमॅटिकल प्रूफ मध्ये घ्यायचं. क्लियर झालं. ओके. आता आपण काय करू याच्यावर मॅथमॅटिकल प्रूफ घेऊ. सो मी याला हे तुमचं झाला असेल 2 मिनिटं पॉज करून तुम्ही याला करू शकता म्हणजे नोट डाऊन करू शकता. आता मी पुढे जातो. तर मॅथमॅटिकल प्रूफ. So next आहे mathematical माझा इथे मॅथमॅटिकल प्रूफ घेतो. हीच डायग्राम मी परत थोडीशी वरती घेतो. मला काय प्रूफ करायचं आहे तर मला प्रूफ करायचं आहे F1 upon sin अल्फा F2 upon sin बीटा and F3 upon sin gamma. हे मला प्रूफ करायचं आहे. मॅथमॅटिकल डेरिव्हेशन नुसार प्रूफ करता येतं का घेऊया. जर प्रूफ करता आलं तर आपला थेरम करेक्ट आहे. नाही करता आलं तर मग आपण दुसरीवरती विचार करू. चला मग आता काय करू. हा मगाची ही बॉडी घेतली याच्यावरती अप्लाय झालेले फोर्सेस F1 हा इकडे असेल F2 आणि हा इकडे असेल आपण म्हटला F3. इथला अँगल होता अल्फा, इथला अँगल आहे बीटा आणि हा अँगल आहे गॅमा. ठीक आहे. तर आम्ही काय सांगितलं तर हे तीन वेक्टर आहे. दिस इज ऑल वेक्टर आर प्रोपोर्शनल टू अदर अँगल. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं ह्या तिघांचं एका ट्रायंगल मध्ये कन्वर्जन करून घ्या. ह्या तिन्ही वेक्टरचं मी एका ट्रायंगल मध्ये कन्वर्जन करून घेतो. ओके. ठीक. हा आहे पहिला A B वेक्टर याच्यावर फोर्स किती अप्लाय झाला F1 एवढा. त्याच्यानंतर हा दुसरा BC वेक्टर बरोबर. ही काय झाली त्याच्यावर अलोंग द डायरेक्शन झाली. दिस इज अलोंग द डायरेक्शन. या डायरेक्शनला फोर्स अप्लाय होतो. दिस इज आल्सो अलोंग द डायरेक्शन अँड दिस इज आल्सो अलोंग द डायरेक्शन. म्हणजे हा फोर्स या डायरेक्शनला चालला आहे.
हा फोर्स या डायरेक्शनला चाललाय, हा फोर्स या डायरेक्शनला चाललाय, जेणेकरून जी बॉडी होती ती बॉडी कुठे आली रेस्ट पोझिशन. ठीक आहे. हो. मग आता ए आणि बी मधला फोर्स कोणता आहे? हा बा F1, हा पहिला F1. दुसरा कोणता बी आणि सी मधला हा कुठला आहे F2. आणि त्यानंतर हा तिसरा जो फोर्स आहे ए आणि सी मधला तो किती असणार आहे F2. याला काय नोटेशन दिले म्हणजे ए बी सी याचं ट्रायंगल कन्वर्जन केलं आणि हे तिन्ही फोर्सेसचं नाव दिलं. एकदम इझी, सोपं ना. ए आणि बी मधला फोर्स F1, बी आणि सी मधला फोर्स F2, सी आणि ए मधला फोर्स F3. जर डायरेक्शन मध्ये तिघांची काय इक्वल अँड अपोजिट, त्यामुळे बॉडी कुठे आली इक्विलिब्रियम झालं. आता अँगल बघत चल. F1 आणि F2 मध्ये अँगल किती बघा, हा F1 आणि F2 हा दोघांमधला अँगल किती आहे गॅमा. तो कुठे आहे एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल. तो कोणता अँगल आहे एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल. क्लियर झालं. मग हा गॅमा कुठे आहे F1 आणि F2 मध्ये, हा इथं असेल गॅमा एक्सटेरियर अँगल आहे. हा त्यानंतर F2 आणि F3 मध्ये किती अँगल आहे, F2 आणि F3 मध्ये अँगल आहे अल्फा. आणि F3 आणि F1 मध्ये अँगल किती आहे, F3 आणि F1 मध्ये अँगल कोणता आहे बीटा. अँगल किती असेल बीटा. झालं. हो. आता हा कंप्लीट अँगल किती आहे, हा एवढा कंप्लीट अँगल किती 180 डिग्री. हा कंप्लीट अँगल किती आहे 180 डिग्री. त्याच्यामध्ये हा किती गेला बीटा गेला, म्हणजे हा उरलेला अँगल किती असणार आहे पाय मायनस बीटा. हा एवढा कंप्लीट अँगल किती आहे 180 डिग्री. त्याच्यामध्ये किती गेला गॅमा, म्हणजे असेल हा पाय मायनस गॅमा. आणि हा किती आहे 180 डिग्री, त्याच्यामधला हा कंप्लीट आणि किती गेला अल्फा. हा उरलेला किती असणार आहे पाय मायनस अल्फा. भेटली ती नाही अँगल. हो. पाय मायनस बीटा, पाय मायनस गॅमा, पाय मायनस अल्फा बाय यूजिंग साइन सिरीज. मग आता साइन सिरीज जर वापरली तर साइन सिरीज मध्ये स्टेटमेंट नुसार काय आहे 4 च्या अपोजिट अँगल घ्यायचा. 4 च्या अपोजिट अँगल कोणता आहे हा, म्हणजे F1 आपण किती असणार आहे sin पाय मायनस अल्फा. ओके. पुढं F2 मी डायरेक्टली लिहितो, म्हणजे F1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू k आला असेल तर फक्त काय केलं डायरेक्टली. पुढे F2 च्या अपोजिट अँगल किती आहे sin पाय मायनस बीटा. आणि F3 च्या अपोजिट अँगल किती आहे sin पाय मायनस गॅमा. आता sin ची प्रॉपर्टी आहे sin पाय मायनस थीटा इज इक्वल टू किती असतो sin थीटा. मग इथं थीटा म्हणजे किती आहे अल्फा, इथं थीटा म्हणजे किती आहे बीटा, आणि थीटा म्हणजे किती आहे गॅमा. आणि तुम्हाला sin पाय मायनस थीटा म्हणजे काय द्यायचं आहे sin थीटा. म्हणजे इक्वेशन काय होणार आहे F1 अपॉन sin अल्फा, F2 अपॉन sin बीटा आणि F3 अपॉन sin गॅमा. हे झालं याच्यावर मॅथमॅटिकल प्रूफ जे आपण इक्वेशन मध्ये स्टेटमेंट नुसार घेतलं होतं ते आपलं करेक्ट आलं. आपण समजून घ्या, हे कुठेही तुम्हाला बोर्ड मध्ये बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाही. हा लामिस थेरम कम्प्लीटली आहे IIT साठी, IIT JEE प्लस नीट साठी. CET ला सुद्धा नाही, IIT JEE आणि नीटच्या पोरांसाठी हा लामिस थेरम उपयोगात येणार. पण वापरायचा कुठं सगळ्यात महत्त्वाचं वापरायचा कुठं, तर ज्या ठिकाणी एकाच पॉइंट वरती इक्वली फोर्सेस ऍक्ट होत आहेत ज्यामुळे ती बॉडी डिस्प्लेस होऊ शकत नाही, ती कुठे आली इक्विलिब्रियमला आली, त्या ठिकाणी हा थेरम तुम्हाला वापरायचा. सोपं आहे ना. आता एक काम करू, मी पॉज करू, तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता मी लगेच याच्यावर एक्झाम्पल घेतलं होतं, जे सुरुवातीला आलेलं आपण एक्झाम्पल घेतलं ना ते एक्झाम्पल जमे. ठीक आहे, चला आता करूया सुरुवात. सो तुम्हाला फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला काय आहे F1 upon sin alpha is equal to F2 upon sin beta and is equal to F3 upon sin gamma. वापरणार कुठं, तर बॉडीचं डिस्प्लेसमेंट काय झालं पाहिजे 0, बॉडी कुठे आली पाहिजे इक्विलिब्रियम. ठीक आहे. चला आता एक एक्झाम्पल घेऊया, खूप सोपं आहे एक्झाम्पल बघू. तर तुम्हाला समजेल की ऍक्च्युअली टेन्शन म्हणजे कसं फाइंड केलं जातं. एक ब्लॉक आहे, मग असं एक्झाम्पल आहे पॉइंट ऑफ सस्पेन्शन. आता मी तुम्हाला एक थोडीशी टास्क देतो. हा ऍक्च्युअली पॉइंट ऑफ सस्पेन्शन म्हणजे ओरिजिन आहे. आणि समजा तिसरा फोर्स जर असा असता ना, तिसरा फोर्स असा, तर या ठिकाणी लामिस थेरम अप्लाय करायचा आहे. कसं बघा, समजा तिन्ही फोर्स एकाच पॉइंट वरती ऍक्ट झाले पाहिजे. हा पॉइंट आहे त्याच्यावर सेंटर, मग इथे एक फोर्स ऍक्ट झाला, इथे एक फोर्स ऍक्ट झाला, आणि तिसरा फोर्स जर असा ऍक्ट झाला असता ना, हियर नॉट यूज लामिस थेरम. या कंडिशन मध्ये लामिस थेरम वापरता येत नाही.
कारण की तिसरा जो वेक्टर आहे तो आउटसाइड आहे, त्या पॉइंट पाशी नाही आहे. क्लिअर होतंय? मग कसा कुठं लांबीच थिअरम वापरता येणार? तर लांबीच थिअरम फक्त एकाच कंडिशन मध्ये वापरता येणार, ह्या पॉइंटला इक्वली फोर्स अप्लाय झाला पाहिजे. आता इथं आपल्याला यूज लांबीच. क्लिअर झालं? ओके, होप सो टू युअर गेटिंग आयडी. चला आता पुढे चलू. सो दिस इज द पॉइंट ऑफ सस्पेन्शन ए, पॉइंट ऑफ सस्पेन्शन बी, आणि या ठिकाणी लांबीच थिअरम वापरता येणार नाही म्हणून हा फोर्स आपण काढून घेतला. आणि आता याच्यावर वेट आहे म्हणजे हा फोर्स ऍक्ट झालाय F1 एवढा. इथं टेन्शन आहे T1 आणि इथं टेन्शन आहे T2. त्यानंतर T1 आणि T2 मधला अँगल दिलेला आहे तो आहे 90 डिग्री टू इच अदर, बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यानंतर हा जो अँगल आहे तो अँगल आहे 120 डिग्री आणि हा जो उरलेला अँगल आहे तो आहे 150 डिग्री. क्लिअर झालं? ओके. मग आता हा अँगल कोणता होता? तर बघा हा अँगल तुम्हाला दिला आहे म्हणजे अल्फा दिला आहे तुम्हाला, कारण की F1 इथं आहे म्हणजे अल्फा इज इक्वल टू आहे 90 डिग्री. बरोबर. त्यानंतर हा काय असेल? बीटा असेल, T1 चा अपोजिट म्हणजे बीटा इज इक्वल टू दिलेला आहे तुम्हाला 120 डिग्री आणि गामा तुम्हाला दिलेला आहे गामा इज इक्वल टू आहे 150 डिग्री. आणि तुम्हाला विचारलंय फाइंड T1 and T2. मला विचारलं काय? टेन्शन T1 आणि T2 फाइंड करा. जमेल? करूया सर. लांबीच थिअरम बाय युजिंग लांबीच थिअरम. लांबीच थिअरम वापरूया. लांबीच थिअरमचं स्टेटमेंट काय आहे? F1 अपॉन sin अल्फा इज इक्वल टू F2 अपॉन sin बीटा इज इक्वल टू F3 अपॉन sin गामा. झालं? मग आपल्याला काय करणार? F1 म्हणजे किती आहे? F1 आहे अपॉन sin अल्फा ची व्हॅल्यू टाकू. sin अल्फा किती आहे? sin 90 इज इक्वल टू F2 अपॉन sin बीटा. sin बीटा ची व्हॅल्यू किती आहे? sin 120 इज इक्वल टू F3 अपॉन sin गामा. sin गामा ची व्हॅल्यू आहे 150 डिग्री. बरोबर. मग आता F2 म्हणजे किती झाले? F2 किती आहे? टेन्शन T1 आहे आणि F3 इज इक्वल टू किती आहे? टेन्शन T2. आणि विचारलं काय? T1 आणि T2 सॉल्व करा. मग आता हे कसं सॉल्व करणार? तर काय करायचं? ज्यावेळेस कुठले अशा या प्रकारचे या टाइपचे इक्वेशन जर असेल तर कुठले पहिले दोन इक्वेशन सॉल्व करून घ्यायचे. म्हणजे मी काय करतो? हे दोन्ही सॉल्व करतो आणि T1 ची व्हॅल्यू फाइंड करून घेतो. चला मी आता हे दोन्ही सॉल्व करतो. काय आहे? F1 अपॉन sin 90 इज इक्वल टू T1 अपॉन sin 120. मग त्याला सॉल्व करू. ठीक आहे. याला जर सॉल्व करायला घेतलं तर मला T1 फाइंड करायचा म्हणजे T1 इज इक्वल टू F1 मल्टिप्लाय बाय sin 120 divided by sin 90. What is the value of sin 90 is 1. What is the value of sin 120? Root 3 by 2. म्हणजे हे येऊन जाणार आहे root 3 upon 2 multiplied by F1. So you get the value of T1 is equal to किती आलं? root 3 upon 2 multiplied by F1. चला T1 ची व्हॅल्यू भेटली root 3 upon 2 multiplied by किती आहे? root 3 upon 2 multiplied by F1. एवढी व्हॅल्यू आलेली आहे टेन्शनची T1 ची. आता काय फाइंड करायचं? T2. मग T2 फाइंड करायचं ना. आता हे समजलं. T2 फाइंड करायचं कोणाला सॉल्व करणार? F1 आणि T2. कोणाला सॉल्व करायचं? F1 आणि T2. मग F1 घेऊया. F1 upon sin 90 is equal to T2 upon sin 150. म्हणजे T2 is equal to होणार आहे F1 multiply by sin 150 डिग्री अपॉन किती असणार आहे? sin 90 डिग्री. सो T2 is equal to असेल sin 90 ची व्हॅल्यू असते 1 आणि sin 150 असतो 1/2. sin 150 is equal to किती आहे? 1/2. म्हणजे 1/2 मल्टिप्लाय बाय काय असेल? या T2 ची. There you get T2 1/2 मल्टिप्लाय बाय. सोपं आहे, खूप इझी आहे. हा असतो लास्ट. बरोबर. होमवर्क देऊ. ठीक. आता हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. अल्फा इज इक्वल टू किती आहे? 90 डिग्री. याला तुम्ही 135 डिग्री आणि परत तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? T1 आणि T2. T1 आणि T2 तुम्ही फाइंड करा. हे T2 हे T1 आणि गामा आहे किती? 150 डिग्री. बरोबर. याचे तुम्हाला सगळ्यांच्या व्हॅल्यू माहिती. आता हे तुम्ही सॉल्व करा. जमेल सर्वांना? जमायला पाहिजे. आणि तुम्हाला विचारलं काय? लांबीच थिअरम माहिती तुम्हाला? F1 अपॉन sin अल्फा
इज इक्वल टू f2 अपॉन sin थीटा इज इक्वल टू f3 अपॉन sin गामा। तुम्हारा चलो फाइंड t1 एंड ओके। तो पॉज करून याला कंप्लीट करून घ्या।